आता पाहूया बीड हत्या प्रकरणातल्या टॉप 9 बातम्या। करुणा शर्माच्या गाडीत मी पिस्तूल ठेवली नाही, काही कारण नसताना सुरेश धस यांचे माझ्यावर आरोप। सचिन सानप आणि सदावर्तेंमधलं संभाषण टीव्ही 9च्या हाती। सचिन सानप परळी पोलीस ठाण्यात जमादार या पदावर कार्यरत। करुणा शर्माच्या गाडीत देशमुखने बंदूक ठेवली, भास्कर केंद्रे आणि सचिन सानपाने दरवाजा बंद केला। सुरेश धस यांच्या आरोपांवर ते ठाम आहेत। भास्कर केंद्रे आणि सचिन सानप संत झालेत का, धस यांचा संतप्त सवाल। ठेवणारा तो जो माणूस आहे तो देशमुख नावाचा माणूस आहे, पण बंदूक ठेवल्याच्या नंतर तो दरवाजा बंद करणारा सचिन सानप, भास्कर केंद्रे सगळे व्हिडिओ आहे ना। जरांगेंनी सांगितला मुंडे आणि कराड यांच्या भेटीसोबतचा किस्सा। निवडणुकीआधी धनंजय मुंडे आणि वाल्मी कराडने माझी भेट घेतली होती, दोघे उशिरापर्यंत भेटीसाठी थांबले होते, जरांगेंचा दावा। ते काय झालं, ते आलं मराठी, पण ते थांबलेले होते बाहेर, पण ते थांबलेले वेळ असल्यामुळं मी कसं आहे, मला हृदय माणूस की मला दादा बरोबर करा, जाऊ घ्या भेटू। वाल्मी कराड नाशिकच्या कोणत्या हस्तरेषा तज्ञांकडे गेला होता, तृप्ती देसाई यांच्या दाव्यानं खळबळ। 17 डिसेंबरचे शरणपूर रोडचे सीसीटीव्ही तपासून वाल्मीक ज्याच्याकडे गेला त्याच्यावरही गुन्हा दाखल करा, देसाईंची मागणी। कराड हा फरार असताना 17 तारखेला तो दिंडोरी आश्रमातून निघाल्यावर नाशिक शहरामध्ये शरणपूर रोडला हस्तरेषा तज्ञांकडेही तो गेलेला होता। अंजली दमानी यांची उद्या पत्रकार परिषद। भ्रष्टाचाराचे पुरावे पाहून मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा मिळेल अशी अपेक्षा। गेले 4 दिवस त्याच्यावर काम केले, दमानी यांचं ट्विट। पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपी कृष्ण आंधळे फरार, आरोपींविरोधात पुरावे नष्ट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी यंत्रणेची, धनंजय देशमुख आक्रमक। त्याच्यात जे त्यांनी पुरावे नष्ट केलेले असतील किंवा करणारच आहे तो, त्यामुळे तो फरार आहे, तो शोधत नाही, तर याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल असं देशमुख कुटुंबियातर्फे मी सांगतो। लोकांना जरांगेंना प्रत्येक गोष्टीत पडायची गरज नाही, देशमुखांचा विषय वेगळा आहे, विजय वडेट्टीवारांचा जरांगेंवर निशाणा। पाटीलला प्रत्येक गोष्टीमध्ये कुदायची गरज नाही, पण प्रत्येक ठिकाणी जरांगे येतात, हे विषय वेगळा होता, त्यांनी त्याला तसं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला। वडेट्टीवारांनी ठेका घेतलाय का, सगळ्यावर बोलायचा, गोरगरीब शेतकरी ओबीसींच्या बाजूने का बोलायचं नाही, जरांगेंचा वडेट्टीवारांना प्रत्युत्तर। तो काय ठेका घेतला काय, सगळ्याच बोलायचं नाही, बोलायचं नाही, तो कोण लागून गेला, काय बोलायचं नाही, गरीब शेतकऱ्याच्या बाजून बोलायचं नाही, दलित मुस्लिमाच्या बाजून बोलायचं नाही का, गोरगरीब ओबीसीच्या बाजूने बोलायचं नाही, मराठ्यांच्या बाजूने बोलायचं नाही, काय बोलायचं नाही। धनंजय मुंडेंची खुर्ची गेली तर संधी मिळेल याची भुजबळ वाट बघत असतील, सर्वजण एकाच माळीचं मणी। अंजली दमानी यांची राष्ट्रवादीतील नेत्यांवर टीका। बद्दल काहीच म्हणायचं नाही, ते बहुतेक वाट बघत असतील की धनंजय मुंडेंची खुर्ची गेली तर मला ती मंत्रीपद मिळेल, तर त्यांच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाहीये।